बाळाजी विश्वनाथ काय करता येईल? एक युक्ती आहे. मी धनाजी जाधवांची गाठ घेतो, पण आधी मला तुमची भूमिका स्पष्ट व्हायला पाहिजे. जर युद्धामध्ये तुम्ही जिंकलात तर ताराबाईंची जागा कोणती? त्या तुरुंगात पडणार का? कारण ताराबाईंना मानणारा प्रचंड मोठा, त्यांच्यावर आदर करणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. तो दुखवून महाराष्ट्राचं राज्य नाही जमणार. कारण 7 वर्ष त्या रणरागिणीनं एकटीनं झुंज केली आहे. ताराबाईंची जागा काय आहे? इतिहासाच्या पुस्तकात कोण सांगायला तयार आहे की बाळाजी विश्वनाथ नावाच्या एका ब्राह्मण माणसाने महाराणी ताराबाई यांची स्थानं चांगली राहावीत, आदराची राहावीत म्हणून शाहूराजांकडे शब्द टाकला होता. चांगलं बोलायचं नाही. काय करणार? अर्थात शाहूराजांनी सुद्धा शिवरायांचीच उदारता दाखवली. त्या पराक्रमी आहेत, संघटनशील आहेत, यात संशयच नाही. पण राजे असताना, म्हणजे शिवाजीराजे असताना अशी एक सन्माननीय वाटणी झाली होती की दक्षिणेकडचा हिंदवी स्वराज्याचा कारभार राजारामांनी पाहावा आणि उत्तरेकडचा हिंदवी स्वराज्याचा कारभार शंभूराजांनी पाहावा, असा विषय शिवा असतानाच झाला होता. अर्थात नंतर इतक्या युद्धाच्या धामधुमीत हा विषय मागे पडला. पण आता आम्ही राजारामांच्या ठिकाणी आमच्या बंधूंना पाहतो आहोत, त्यांनी सुद्धा शंभूराजांच्या ठिकाणी आम्हाला पाहावं. आम्ही एका ठिकाणी राहून उत्तरेकडचं हिंदवी स्वराज्य मोठं करू, त्यांनी एका ठिकाणी राहून दक्षिणेकडचं हिंदवी स्वराज्य सांभाळावं. साम्राज्याच्या या दोनही गाद्या सन्माननीय असाव्यात, अशी मी भूमिका ठेवीन. धन्यवाद. कारण काय अजेंडा घेतल्याशिवाय प्रचार करता येत नाही निवडणुकीचा. मला तुमचा एकदा अजेंडा सांगा ना की ह्याच्यात आपण पुढं काय करणार आहोत. आणि धनाजी जाधवांची गाठ घेतली. धनाजी एकूण आता महाराष्ट्र गेली 27 वर्ष फक्त लढतोय. याच्यामध्ये शेतीच्या उत्पादनाचे प्रयोग करता येत नाहीत, कारखानदारी करता येत नाही, श्रीमंती वाढवता येत नाही, स्थैर्य आणताच येत नाही. सतत मारामाऱ्या चालू आहेत. काय स्थैर्य आणणार महाराज? आता महाराष्ट्राला स्थैर्याची गरज आहे. आणि स्थैर्य एकाच गोष्टीमुळे येणार आहे. हे शाहूराजेचे विजयी झाले तर ते ताराबाईंचा सन्मान करायला तयार आहेत, ताराबाईंच्या पुत्राचा सन्मान ठेवायला तयार आहेत. एकमेकांनी एकमेकाचा सन्मान राखला की आपोआपच स्थैर्य प्राप्त होणार आहे. तेव्हा करवीर पीठाची म्हणजे कोल्हापूरकडची गादी ताराबाईंच्या पुत्राकडे द्यावी आणि साताऱ्यामध्ये राहून यांनी आपला हिंदवी स्वराज्याचा उत्तर कारभार पाहावा. ही वाटणी योग्य वाटत नाही का? पुन्हा एकदा माणसाचा विचार करू नका. राजांनी जे शिकवलंय ध्येयाचा विचार करा. आता ताराबाईंचा विचार करू का शाहूंचा विचार करू का? मग परत मी माणसाच्या विचाराकडे जात आहे. ज्यांनी स्वराज्याचं याच्या पुढे भलं होईल तो विचार सांगा. आणि धनाजींनी हात मिळवला. काळजी करू नकोस बाळाजी, शाहूराजांना निरोप सांग. ताराबाईंच्या बेलरोटीशी आम्ही काही प्रमाणात बांधील आहोत, म्हणून त्यांची आज्ञा, म्हणून स्वारी होईल. एक 4 युद्धाचे तलवारीचे घाव एकमेकावर बसतील, पण काही क्षणात सेना उलटी फिरेल आणि तुमचा विजय त्याच्यामध्ये निश्चितमध्ये होणार आहे. काळजी नसावी. असा निरोप पोचला मात्र सारे अक्षरशः कोणाचाही पाठिंबा नसताना छोटीशी शिबंदी घेऊन आलेले शाहूराजे धनाजी जाधवांनी त्यांची फौज युद्ध करता 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 यांच्या बाजूला वळवली. ताराबाईंच्या पक्षाचा जबरदस्त पराभव होऊन जेव्हा साताऱ्यामध्ये शाहूंचा अत्यंत वैभवानी विजय प्रवेश झाला तेव्हा पुन्हा एकदा सोनियाचा दिवस आची अमृते पाहिला, अमृते पाहिला सोनियाचा दिवस. माझ्या समोर घड्याळ आहे. आता वाजले की 12 असं तुम्हाला म्हणायला लावू देणार नाही मी. याचं सगळं उठतं उद्या काढतो मी. जो काही वेळ आपला त्याच्यामध्ये आहे. चरित्रातला प्रत्येक काना कोपरान कंगोरा आपण पाहूया निश्चितपणे.
काही लोकांना संतांच्या वाङ्मयाचा अर्थही कळत नाही. असा काही चांगला दिवस म्हणजे सोन्याचा दिवस म्हणतात. आता सोनी याचा म्हणजे सोन्याचा हेच कळल्या नसल्यामुळे भलत्याच वेळेला गाणं लावलं होतं. अहो कोणाही व्यक्तीबद्दल कोणी कमी कोणी जास्त हा मुद्दा नाही आहे, पण अभंगाचा अर्थ हा नव्हे ना. महाराष्ट्राच्या दृष्टीनं चांगला दिवस एवढाच अर्थ आहे. सोनियाचा दिवस हा, सोनियाचा दिवस हा, 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 सोनियाचा. हे मध्ये मध्ये म्हणतो म्हणजे कॉपीराईटचा त्रास होत नाही, कारण सिनेमातलं गाणं आहे. पहिला संत ज्ञानेश्वर जो चित्रपट निघाला व्ही शांतारामांनी केला होता. शाहू मोडक होते ज्ञानेश्वर आणि गोविंद स्वामी आफळे होते निवृत्तीनाथ. आमचे बाबा होते त्याच्यात. ते सिनेमामध्ये ही चाल आणि गाणं म्हटलं गेलंय हो, त्यामुळे कॉपीराईट लावतील. हे आलाप म्हटलेत का? हा, 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 सोनियाचा दिवस आजी अमृत पाहिला, अमृते पाहिला. नाम आठविता रूपी, नाम आठविता रूपी प्रगट पैसाला, प्रगट पैसाला. गोपाळा तुझे ध्यान, ध्यान लागो मना, ध्यान लागो मना. गोपाळा रे तुझे ध्यान, ध्यान लागो मना, ध्यान. मला बंधन घड्याळाचं नाही, माणसांचं आहे. मी काय 2 वाजेपर्यंत कीर्तन करीन, पण फरशांसमोर काय करू हे मला कळतं. असो, आश्चर्य वाटेल आपल्याला. साताऱ्याच्या राजवाड्यामध्ये भव्य राज्याभिषेक समारंभ झाला आणि मंत्रिमंडळाची घोषणा झाली. अष्टप्रधानात बाळाजी विश्वनाथाचं नावच नाही. उलट सरचिटणीस पदावर जे होते त्यांच्या हाताखालचा एक मुतालिक एवढाच अधिकार बाळाजी विश्वनाथ भट. हे पाहिल्यानंतर बाळाजी विश्वनाथाचा एक परममित्र होता ज्याचं नावही बाळाजीच होतं, फक्त आडनाव वेगळं, आडनाव भानू. तो इतका चिडला, बाळ्या का तू एवढा सगळा उपद्व्याप करून हे प्रकरण जुळवून आणलं, तुला मंत्रिमंडळात स्थान नाही. गेट लॉस्ट. आपण दिल्लीला जाऊ, आपण तिथे प्रयत्न करू. बाळाजी विश्वनाथाने सांगावं, इथे सन्मान मिळाला नाही म्हणून दुसऱ्या सत्तेचे हात जर धरायचे असतील तर शिवाजीराजांची स्वामीनिष्ठा कोणत्या तोंडाने शिकवावी, आपण कोणाला शिकवावी, किती योग्यतेनं शिकवावी. अलीकडे जे पक्षामध्ये कार्यकर्ते शिबिर असतात, पक्षनिष्ठा कशी असावी एकही कार्यकर्ता विचारत नाही. तुझा हा कितवा पक्ष आहे ते एकदा सांग मला. हा, आत्तापर्यंत काय घाटावर कमी पक्ष करताना तुला बघितले होते काय? स्वतःचा 7वा पक्ष, पक्षावर निष्ठा म्हणजे कळली तुझी अक्कल. मात्र हे इतिहास आपणच काढून ठेवायला लागतात. फार निष्ठेबद्दल कोणी बोलायला लागलं की आधी किती विष्ठा खाल्ली आहे ती दाखवू काय तुमची? म्हणजे कशाला लोक कोणाच्या निष्ठान कोणाबद्दल सांगता. 50 ठिकाणी पक्ष बदलायचा आणि फक्त न्यूज करत बसायचं. न्यूज कशासाठी? आता जगलो तरी ह्याच्याबरोबरच जगीन आणि मेलो तरी ह्याच्याबरोबर जगीन, ही निष्ठा कुठे आहे? बाळाजी विश्वनाथ नाही म्हणजे नाही गेले, कुठेही नाही गेले. ते मुतालिकाचं काम करत राहिले. पण घटना झाली अशी की महाराणी ताराबाई यांनी एक जबरदस्त सेनापती बोलवला. या सेनापतीचं नाव कान्होजी आंग्रे. हा कोकणामधला सरखेल म्हणजे आरमाराचा प्रमुख. त्याला हाताशी घेतला. ताराबाईने सांगितलं, या शाहू राजावरती चाल कर, सातारा खतम कर. कान्होजींच्या लक्षात आलं नाही, काम तो तर या शाहू आलाय. कान्होजी एवढं समजू शकतात नाही, तो तर या माणूस असेल तर त्याला असा साम्राज्यावर कसा घेणार आपण. त्याने जी तलवार, आता जास्त अवघड होतं. त्याच्या हातात आग्र्यांचं सैन्य, कोळी आगरी लोक सगळे, आगरी कल्चर. तुम्ही आम्ही तलवार काढवतो, नारळाचा कोयताच काढायचो, कोसुलून काढायला एखाद्याचा. भयानक शूर कट्टर माणसं सगळी ती घेऊन येतात. कान्होजी शाहूराजांना थोडी भीती वाटली. त्यांच्या अष्टप्रधानामध्ये जे पेशवे होते
पहिल्या मंत्रिमंडळात पेशवेपद एक पिंगळे नावाच्या माणसाला दिलं होतं. त्याने त्या पेशव्यांना सांगितलं, औ कान्होजी आंग्र्यांकडे बघा. पिंगळ्याने तिथंच कळलं होतं, घ्या पुण्यतिथी. का कान्होजी आंग्रे काय साधी असा मी एक आहे. लोहगडावरती जे पिंगळे चालून गेले, अयोध्या कुठलं डोंबल्याचं होतंय, सगळ्या सैन्यासकट पेशवे अटकेत. आता पुन्हा पर्यायी नाही. बाळाजी बाळाजी बाळाजी, बोला स्वामी, कान्होजी आंग्र्यांना भेटा. मी? हो, तुम्ही दोघंही कोकणस्थ आहात. म्हणजे इथं काय संबंध कोकणस्थाचा? म्हणजे स्थ हा उपप्रत्यय, जिथे राहणं याच्याशी संबंधित आलेलं आहे. देशावर राहायला म्हणून देशस्थान, कोकणात राहायला म्हणून काय कोकणस्थ, इतका त्यातला मुद्दा. म्हणजे कान्होजी आंग्रे पण कोकणातलेच आहेत आणि तुम्ही पण कोकणातलेच आहात, या अर्थाने तुम्ही दोघंही कोकणस्थ आहात. आता किंवा त्या माणसाची तुम्हीच समजूत काढू शकाल. आम्ही तर असं ऐकलंय ते तुमचे बालमित्र आहेत. म्हणले हे पेशवे अटकेत पडायच्या आधी खरं सुचायला हवं होतं. ते मार खाऊन झाल्यावर गडबड झाली जरा सगळी. पण खरी गोष्ट आहे, आज बखरीतल्या पुराव्याने कान्होजी आंग्रे आणि बाळाजी विश्वनाथ एकाच पाठशाळेमध्ये गुरुजींकडे शिकत होते. ते शाळेतले बालमित्र आहेत. हरणईच्या पंडितांकडे हे दोघं संस्कृत एकत्र शिकत होते. तो कोळ्याचा मुलगा आहे म्हणून संस्कृत शिकत नाही असं झालं नाही, किंवा आमच्या पाठशाळेत त्याला असं कोकणात हरणईत झालं नाही. त्यांचं घरही हरणीत दाखवलं जातं, जिथे बाळाजी विश्वनाथ आणि कान्होजी आंग्रे एकत्र संस्कृत शिकलेत. त्यामुळे ते आग्रे असोत, सरदार असोत, भाषा शुद्ध, संस्कृताचा संस्कार आहे हो जिभेवरती. आता आपल्या चांगल्या घरांमध्ये सुद्धा संस्कार संस्कृताचा नाही. त्यामुळं सच्या जागी श, शच्या जागी स, ह्याच्या जागी ते, त्याच्या जागी ते. हां, यस्य म्हणा यश्य, यश्य नाही हो, यस्य स्मरण मात्रेण यश्य. बस, सुजलाम सुफलाम. आता हे श म्हणून फार वाईट लागेल म्हणून नाही म्हणता येणार काही त्याच्या पुढे. काही तुला काय रे, स म्हटला काही, श म्हटला काय, काय फरक पडतो? केवढा फरक पडतो, केवढा फरक पडतो. काय फरक पडतो? हा गणपती साडूचा आहे का शाडूचा आहे? या दोघात फरक आहे का नाही? हा गणपती साडूचा, साडूचा आहे का शाडू? तुम्हाला मातीबद्दल म्हणायचं आहे का नात्याबद्दल म्हणायचं आहे? नात्याची माती करताय म्हणले 2 मिनिटात. साडू हे नात्याचं नाव आहे, चुकून सांडू ब्रदर्स म्हणू नका त्याच्यामध्ये. पण भाषा फार महत्वाची आहे हो. या सगळ्यांची भाषा अस्खलित आहे. काही लोकांना म्हणजे भाषा हा विषय घेतला की तो वागळे सुद्धा असा चाव 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 सुरू करतो. स्वतः शुद्ध भाषेत बोलतो, कारण त्याचा लाबाडपणा पोचला पाहिजे ना लोकांपर्यंत. पण बाकीच्या ना शुद्ध भाषा म्हणजे बरोबरच आहे. म्हणजे ते की सदाशिव पेठेत पुण्यात राहत नाहीत लोक शुद्ध बोलायला. अरे वागळ्या, जे जे महाराष्ट्रामध्ये शुद्ध बोलणारे होते ते काय सगळे पुण्यात राहणारे नव्हते, कधीच नव्हते. कराडमध्ये कऱ्हेच्या पाण्यावरती स्वतःचं अवघं आयुष्य उभे करणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण जेव्हा व्याख्यान करायचे, ते मोठे मोठे वक्ते ऐकायला जायचे. एक अक्षर, एक मुद्दा इकडचा तिकडं वाकडा तिकडे होणार नाही, इतकं उत्कृष्ट मराठी येण्यासाठी त्यांना पुण्यात नाही जन्म घ्यायला लागला. ते काय सदाशिव पेठेच्या शाळेत नव्हते यशवंतराव चव्हाण. यासाठी फक्त आपल्या भूमीवर आणि आपल्या भाषेवर प्रेम असावं लागतं. तुमच्यासारखे पैशाला मोतात कुत्रे नाही करू शकत. ते लोकांच्या शिव्या खाऊन सुद्धा भाषा कशी टिकवायची हे त्यांच्याकडनं शिकावं लागतं. का विलासराव देशमुखांचं भाषण आम्ही अस्खलित बोलायचे हो. काय वक्तृत्व होतं, काय एक एक सुंदर सुंदर म्हणी वापरल्या जायच्या. उत्कृष्ट मराठी साहित्यातले नमुने तिथं केले. आता कुठलं नमुने, कुठलं वक्तृत्व. ते ऑलिम्पिकसाठी बिल्डिंग बांधायची होती, त्याचा दगड बसवायला म्हणजे ती कोनशिला बसवायला त्या प्राण्याला बोलवता. पण तिथं लिहिलं होतं पत्रिकेवर कोनशिला समारंभ वगैरे. त्याला त्याचा अर्थही न कळलेल्यामुळे ह्या इमारतीचा पहिला दगड आपण बसवतो आहोत. मागचा पीए त्याला लक्षात आलं, साहेब 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 दगड नाही, कोनशिला. हे बघा पत्रिकेवर लिहिलंय कोनशिला.
दगडच. दगडच, कोणी नाही. या जगामध्ये कोणीही नाही तुम्ही सांगू शकत. एका दगडाने दगड बसवला असंच आपण करूया पाहिजे तर. पुण्यामध्ये असे काही मुख्यमंत्री होऊन गेलेत की जेव्हा आपले महापौर झालेत की जेव्हा साहित्य परिषदेने सांगितलं की यावर्षी साहित्य पुरस्कार कोणालाही देऊ नका. का? अहो, ज्याला अक्षर वाचता येत नाही त्याच्याकडनं साहित्यिकांनी पुरस्कार घ्यायचे आणि फक्त टोळी युद्ध करतात म्हणून सत्तेवर बसवायचे. ही सुद्धा पुण्यासारख्या ठिकाणी दुरावस्था पाहिली आहे लोकांनी. भाषा शुद्ध. आणि लोहगडावरती भेटायला गेलेले बाळाजी विश्वनाथ अवघी 50 माणसं घेऊन फक्त गेले कान्होजी आंग्र्यांना भेटायला. आल्याबरोबर आगत स्वागत नाही, पहिली गळामिटी झाली. बाळ्या या का किती दिवसांनी, हा आठवते का ती रामा रामो रामा हा प्रथमा. अहो, ती मुलं शिकत असताना ते गमती जमती करतच शिकणार ती. हा प्रथमा. कान्होजी आता वयही मोठं झालं, जबाबदारीही मोठ्या झाल्या. बोला काय काम घेऊन आले? काम माझं तुम्हाला माहिती आहे, कशाला उगाच मी पुनरावृत्ती करू. आपण शाहूराजांशी वैर सोडावं, पेशव्यांना बंधमुक्त करावं आणि या शाहूराजांना मान्यता द्यावी. ते शंभूराजांचे पुत्र आहेत याचा सगळ्यात मोठा साक्षीदार मी आहे. ते 17 वर्ष जेव्हा तिथे नजर कैदेत होते त्यांना अनेक सुविधा पुरवताना मी त्यांना अनेक वेळा भेटलो आहे. त्यामुळे हा कोणी तोतया नाही. एक. आणि दुसरं, कोल्हापूरचं सिंहासन कुठे स्थिर आहे? ज्यांची आज्ञा घेऊन आपण आलात त्या ताराबाईंना एक सवत आहे आणि त्या सवतीचा डाव चालू आहे की तिचं पोर राज्यावर बसवण्यासाठी ती ताराबाईंना आणि ताराबाईंच्या पुत्राला तुरुंगात टाकायला बसली आहे. तेव्हा खरं तुम्हाला जर ताराबाईंचाही सन्मान ठेवायचा असेल, शाहूंचाही सन्मान ठेवायचा असेल आणि ताराबाईंच्या सवतीचे हे उपद्व्याप जर थांबवायचे असतील तर यासाठी बळ आता एकच आहे, सातारची शाहू छत्रपतींची गादी. बरं, याने आपल्याला काहीच फरक पडत नाही. तुम्ही आरमार प्रमुखच राहणार आहात, तुम्ही सरखेल प्रमुखच राहणार, पण शिवाजी राजांचा आदर्श कायम ठेवायचा ना. आपण दृष्टी मी ताराबाईंशी चांगला वागतोय का शाहूंशी चांगला वागतोय, या घराशी चांगला, माणसाचा विचार नका करू. याने स्वराज्याचं भलं होईल का? निष्ठा ध्वजावर, निष्ठा ध्येयावर. काय राजांचं युग त्यांनी बदलून दाखवलं मला सांगा. कान्होजी आंग्रे हो म्हणाले, हाताला हात जोडला, शाहूराजांना समर्थन मिळालं, तिथून पिंगळे सोडले गेले, ते सातारला आले, त्यांचा सत्कार शाहूराजांनी केला आणि पिंगळे म्हणाले क्षमस्व, काय ह्यांनाच पेशवे करा. आम्हाला हे पेशवे पदाचं प्रकरण काही जमण्यासारखं नाही, कारण हे जे काही बोलू ऐसे बोल आणि जेणे बोले विठ्ठल डोलेन विठ्ठल फिरे सुद्धा त्यांचा. अहो, ताकद ह्या माणसाकडे जबरदस्त आहे. आणि तेव्हापासून बाळाजी विश्वनाथांच्या घराला पेशवेपद मिळालं. पेशवे हे कोणाचंही आडनाव नाही. तसं पूर्वीच्या काळात पाटील, कुलकर्णी, जोशी ही सुद्धा आडनावं नव्हतीच, ती पदं होती. पण ती पदं सांभाळता 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 मूळ आडनाव कुठलं हे विसरलेच, त्यामुळं तीच आडनावं कायम झाली. पण पेशवे त्यांचं मूळ आडनाव भट आहे. शिवाजी राजांच्या अष्टप्रधानात पेशवे होते, त्यांचं आडनाव वेगळं होतं. शंभूराजांच्या अष्टप्रधानात एक पेशवे होते, त्यांचं आडनाव वेगळं होतं. इथं पिंगळे नावाचे गृहस्थ होते. तेव्हा ती एकदा पेशवे पदाची धुरा आल्यानंतर या बाळाजी विश्वनाथाला 2 मुलगे. पहिला त्याचं नाव बाजीराव आणि धाकटा त्याचं नाव चिमाजी. हे 2 पुत्र. पण या बाळाजी विश्वनाथाला कुठल्या तरी कचाट्यात पकडावा आणि सातारचा सुपडा मारावा हा सातत्याने कोल्हापुरात का त्या लोकांनी प्रयत्न केला ते कळत नाही. खरं सतत भांडण मिटवायचा डाव या लोकांनी मांडला होता, पण भांडल्याशिवाय थांबायचं नाही, हे काय ठरल्यासारखा उपद्व्याप करायचा. तो दामाजी गायकवाड नावाचा एक झंपकलाल तिथं आला. तो म्हणला, बाळाजी मी पण कोल्हापूरकडनं होतो, पण शाहूकडनं जर मला यायचं असेल तुला मला भेटावं लागेल, पण सहकुटुंब या. झालं. या बिचाऱ्याने बायको, 2 मुलं, शिबंदी सगळं घेऊन त्याला भेटायला गेले. ते त्यांनी परत तुरुंगातच टाकले. हा काय उपद्व्याप केलास म्हणले दामाजी? मी काय येडाय का? हे विचारत आहे म्हणून जरा विचित्र वाटतंय मला काहीतरी. याच्याबद्दल तुम्हाला खात्री नाही आहे तुम्ही जे काय करताय हे?
तुझ्यासारखा महत्त्वाचा माणूस सोडवण्यासाठी हा शाहू राजा मला 1 कोटी रुपये सुद्धा देऊ शकेल. हा म्हणजे किडनॅप प्रकरण केलं तुम्ही हे, म्हणजे असं मला इथं बोलवून आणि सगळ्या कुटुंबाचं गट, म्हणजे वा. अशा वेळेला मला धैर्य सांगायचं आहे बाळाजी विश्वनाथाच्या बायकोचं. हे 4 जण जेव्हा खल करत राहिले काय करता येईल, यांनी शाहूराजांच्याकडे निरोप पाठवण्यापेक्षा ती म्हणाली डाव असा करा की आम्हा तिघांना इथे ओलीस ठेवा आणि निरोप सांगायला तुम्ही बाहेर पडा. शाहूराजांना म्हणून मी निरोप सांगतो की माझं सगळं कुटुंबच त्यांनी ओलीस धरलंय, 1 कोटी पाहिजे त्याला देऊन टाकू. अगं वेडे, तू एकटी इथे राहणार. मुळात एवढा जो विश्वासघात करतो ह्या माणसाच्या कशावर विश्वास ठेवून बायकोला इथे ठेवू मी? हे 2 पोरं कशाच्या जीवावर ठेवू? आपण काळजी करू नये. सती राधाई बोलते पतीला, बाजीरावांच्या आईचं नाव राधा, बाळाजींच्या बायकोचं नाव राधा. आता बाळाजी हे कशाचा अपभ्रंश असू शकतो? बाळकृष्ण या शब्दाचा, विश्वनाथ या शब्दाचा. आता त्याचं नाव कृष्णाशी जुळलेलं म्हणून ही राधा. लग्नामध्ये म्हणजे नवऱ्याची मॅचिंग नाव असावं म्हणून नाव बदलत. उगाच आपलं बदलायचं म्हणून कोणी बदलत नव्हते. आता रुपाली, दीपाली, सोनालीला बदलायची काही गरजच नाही. कुठल्याही नावाशी ते मॅच होणार प्रकरण आहे. पण काही काही गोष्टी अशा असतात, त्याचं नाव जर राम असेल तर याचे सीतेच्या आसपासचं नाव बायकोचं असलं तर बरं वाटतं. कशाला नाव बदलायचं? मग जाऊ दे मरू दे. हा धृतराष्ट्र ही हिडिंबा, करा संसार, का मला काय करायचं असेल अप्पा काहीतरी तर मॅचिंग केलं बरं वाटतं ना. बाकी काही नाही, तुमच्या दोघांचा संसार छान चालावा यासाठी त्या काही गोष्टी आहेत. हा शंकर असेल तर पार्वतीपैकी काहीतरी नाव ठेवावं, जाऊ दे मग. अर्थात ही स्त्री वर्गाची मोठी बलिदानाची गोष्ट आहे की जिथे एक मोठं घर उभं करण्यासाठी स्वतःच्या नावापासून सगळ्याला तिलांजली द्यावी लागते. आणि इथे राधाईनं तर सांगितलं, राधा म्हणते आपल्या नवऱ्याला, सती राधाई बोलते पतीला, सती राधाई बोलते पतीला, आम्हा सोडून तुम्ही त्वरित जा पुण्याला, आम्हा सोडून तुम्ही त्वरित जा पुण्याला. वाचलो तर मग भेट होयलो की, वाचलो तर वाचलो, जर जिवंत राहिलो तर भेटू, पण आमच्या अस्तित्वावर, चारित्र्यावर जर घाला यायची वेळ आली, चिंता करू नका. हे 2 सिंहाचे छावे आहेत. हे युद्ध करता करता मरतील. मी आत्मार्पण करीन, पण चारित्र्याला कुठेही धक्का लागायचा नाही. पण आपण सगळेच इथे राहिलो तर सगळे मरू. तुम्ही बाहेर पडलात तर किमान आमच्या तिघांचा सूड उगवायला कोणी राहील ना. नाही तर 4घांच्या हावतातल्या पलीकडे बोर्ड कशाचे लावायचे? जर वाचलो तर भेटू, नाहीतर मग आमच्याही अपमानाचा सूड म्हणून दमाजीला यमाच्या लोकी पाठवायची जबाबदारी घेऊन बाहेर पडा. वाचलो तर मग भेट होय लोकी, दमाजीला धाडणे नरक लोकी, दमाजीला धाडणे. महत्त्वाच्या कथा आहेत, अतिशय महत्त्वाच्या आहेत, म्हणून त्या आज्ञाबद्ध आठवल्या पाहिजेत, एकमेकांना सांगितल्या पाहिजेत. नाही तर साधारणतः अशा कुठल्याही कामाला नवरा निघाला की सुरुवात, कशाला जात आहे? अगं असं असं काम आहे, तुमच्यावरच आहे का सगळं? बाकीचे नाही आहेत का काही जगात? अगं ते करत, मग तेच करत नाही, तुम्हाला काय पडलंय? बसा इथं. आम्ही एवढे तुमच्यावर प्रेम करतो, आमची किंमतच नाही, मग प्रेम असंच व्यक्त होतोय. दंडुका दाखला, कळतंय का ते माझं तुमच्यावर प्रेम आहे, असं प्रेम आहे. पुरणपोळी केली आहे, खा लवकर. एवढी प्रेमाने पुरणपोळी करायची, खायची सुद्धा नाही, खा लवकर. अगं आज बैलपोळा आहे, मला का पुरणपोळी केली? चप्प बसा. एकमेकांच्या साहसासाठी एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं.
म्हणून आपल्या अनेकांना ही कल्पना असेल, अनेकांना नसेल तर मुद्दाम सांगतो. आत्ता नवीन या वर्षभरामध्ये पोलिसांच्या पत्नींचा एक संघ तयार झाला आहे आणि पुण्यामधल्या अनेक पोलिसांच्या ज्या पत्नी त्या संघाच्या ज्या प्रमुख होत्या त्यांच्या हस्ते आत्ता दगडूशेठची आरती पहिल्या दिवसाची त्यांनी मुद्दाम त्यांना आमंत्रित करून केली होती आणि त्यांच्याकडनं त्यांचं अनुभव कथनसुद्धा केलं होतं. किती अवघड गोष्ट आहे मला सांगा. पुण्यातल्या लकडी पुलाच्या समोर रहदारीच्या रस्त्यावर पटकन पोलीसच्या यंत्राला डिटेक्ट झालं की इथे जिवंत बॉम्ब आहे. आता जर वाहन त्याच्यावर जाऊन आपटलं, जो स्फोट होईल त्याच्यात एक 5-7 वाहनं तरी उडतील आणि त्यातली माणसंही उडतील. ताबडतोब लकडी पूल बाजूला केला, थांबवला आणि प्रश्न असा पडला होता, बॉम्ब निकामी करायला जायचं कोणी? ते सरपटच जावं लागतं. जर ब्लास्ट झाला तर तुकडे व्हायची शक्यता असते माणसाचीच. त्यासाठी एक रक्षा जॅकेट असतं, सुरक्षा जॅकेट. आणि कमिशनर ऑफिसकडनं त्या चौकीला कळलं पुण्यातल्या पोलिसांसाठी ती जॅकेट आणायची राहिली आहेत, आत्ता आपल्याकडे नाही आहेत. कुठलाही मसाला लावायची गरजच नाही या कथेला, असंच्या असं पेपरला आलेलं आहे. आणि त्या पत्नीला भेटलो आम्ही आता. तेव्हा त्या डेक्कन जिमखाना विभागातले हे 6 पोलीस तयार झाले. अंगामध्ये रक्षा जॅकेट नसताना आम्ही बॉम्ब निकामी करू, आम्ही बॉम्ब निकामी करू. सगळ्यांना माहीत होतं बॉम्ब निकामी करताना काही विशिष्ट चेक करून वायर्स कट करायला लागतात. यातली चुकीच्या वायरला कात्री जरी लागली तरी ब्लास्ट होईल. परत तो कितीचा टायमर लावून ठेवलाय तेही कळत नाही आहे. पोचलो आणि ब्लास्ट झाला तर. पण हे माहीत असताना सुद्धा 6 पोलिसांनी त्या ठिकाणी सरपटत जाऊन अत्यंत कौशल्याने वायर सगळ्या कापून तो बॉम्ब निकामी करून दाखवला. त्यांचा नगरपालिकेचा सत्कार तर झालाच, पण त्यापेक्षा त्या पोलिसांना सगळ्यात बरं असं वाटलं, घरी आल्यानंतर बायकोनं ओवाळलं हो. ती जर चेहरा पडून बसली असती, परत चौकीवर आता जायचं नाही. हे पद्धत झाली तुम्हाला वागवायची. कमिशनला कळत नाही तुम्हाला रक्षा जॅकेट पाहिजेत म्हणून. जे रक्षा जॅकेट तुम्हाला पुरवू शकत नाही त्यांची तुम्ही नोकरी करता. खड्ड्यात गेली तुमची नोकरी. अगं माझी आई, एवढा कौतुकाचा विषय झालेला असताना आज त्याही पोलिसांचा खूप मोठा सत्कार करण्यात आला. त्यांच्या पत्नींचा इथे गौरव केला. गणेशोत्सव आजही कित्येक चांगल्या गोष्टी करतोय त्या ह्या करतोय. अनेक ठिकाणच्या गणपती उत्सवामध्ये या सगळ्या लोकांची कौतुकं लोकांच्या डोळ्यासमोर येत आहेत. फार कौतुकाचं. आत्तापर्यंत आम्हालाही कल्पना नव्हती असा काही संघ आहे याच्यामध्ये, पण या पत्नींनी सुद्धा एकत्र संघ करून आपल्या नवऱ्यांची पाठराखण कशी जबरदस्त करावी याचा एक छान आदर्श त्या ठिकाणी दिला. सांगण्याचं काम होतं. राधाईनं जे काम करून दाखवलं, बाळाजी विश्वनाथाने शाहूपर्यंत जाऊन ही वार्ता दिली. आम्ही पैसे पोचवतो या नाटकाखाली सैन्य गढीवर शिरलं. गढीवर सैन्य शिरल्यावर दमाजी संपला, त्याचं सैन्य संपलं, सगळे सुखरूप बाहेर पडले. पण शाहूंच्याही लक्षात आलं, बाळाजी आपण स्थैर्यासाठी केलं पण मारामारीशिवाय दिवस जात नाहीये. काय करावं लागेल? एकच काम करावं लागेल. आपल्या राज्याला दिल्लीचा पाठिंबा मिळाला की सगळे मारामाऱ्या करायचे थांबतात. दिल्ली पॅकेज पाहिजे, दिल्ली बॅकिंग पाहिजे. लोकांना भीती वाटली पाहिजे की याला जर धक्का लावला तर दिल्ली रागवणार आहे. आत्ता दिल्लीत कोण राज्य करत आहे महत्वाचं नाही, भारतीय मानसावर दिल्लीचा दरारा कायम आहे. कुठल्याही युद्धात दिल्लीचं काय होत आहे बघू असे थांबणारे लोक असतात. दिल्लीचा पाठिंबा मिळाला पाहिजे. कसा मिळेल? साने द प मग 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 जे सा सा ग ग म म ध सानी ध प सानी ध प मग 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 जे सा सा ग ग म म द द म द सा नि रे सा नि रे ग रे सा ध सा नि ध प प नि नि ध प म ध प म ग. म्हणून मी गात नाही. गाणं सुरू झालं की अनेकांना वाटतं इंटरव्ह्यू आली, मग थोडंसं गायचं. बाळाजी विश्वनाथ काय करतायत दिल्लीचा पाठिंबा मिळण्यासाठी? अपडेट फेसबुक
अपडेशन असं आहे, दिल्लीमध्ये आत्ता सत्तेवर जो बादशहा आहे हा कट्टरपंथी आहे. दुसरा एक सौम्यपंथीय बादशहा सिंहासनावर बसायची इच्छा करतोय. त्याला पाठिंबा काही लोकांचा आहे, पण त्याचं सैन्यबळ पुरेसं होत नाही म्हणून तो धाडस करत नाहीये दिल्लीच्या राजकारणात. मग जर मराठशाहीच्या सैन्याचं पाठबळ मिळालं तो धाडस करेल. आपण कट्टरपंथीय बादशहाला बाजूला करू शकतो. जो समन्वयपंथी आहे त्याला बादशहा पदावर आणू शकतो. आपल्या मदतीनं तो बादशहा जर सत्तेवर आला तर आपल्याला आवश्यक त्या कागदपत्रांवर शिक्के मारणं हे त्याचं कर्तव्य राहणार आहे. तो ते कर्तव्य करू शकेल. आणि एकदा दिल्लीचे शिक्के घेऊन आपण गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्रा आणि कर्नाटक आणि इकडचा गोवा काही अशा 6 सुभे दख्खन 6 प्रांतांवरती एकदा दिल्लीचे शिक्के आले की मग हे जे छोटे छोटे बोके आहेत, इंग्रज आहे, वलंदाज आहे, पोर्तुगीज आहे, डच आहे, फ्रेंच आहे, हे 5 बादशाह बोकेच सगळे, म्हणजे जिथं लपका मारायला मिळेल त्यासाठी टपलेले हे सगळे बोके गप्प बसतील. का? दिल्लीनं ओके म्हटलंय. इट इज ओके, गप बोके. यांना काही करता येणार नाही. कारण आरमारावर जर मराठशाहीच्या आरमारावर तुम्ही तोफ डागली तर दिल्लीची सेना तुमच्या मदतीला येणार आहे. का? तर त्याचं समर्थन आहे तुम्हाला. एवढं दिल्लीत करता येईल? हो, 50,000 सैन्य उभं करावं लागेल. काय तुम्हीच करा. 50,000 सैन्य आणायचं म्हणजे त्याचे घोडे, त्यांची शस्त्र, त्यांचे पगार, त्यांची काही इन्व्हेस्टमेंट आपण करू शकता. आणि दिल्लीवर जाणं तेही आपणच करा, झालं कल्याण. मी गोदावरी सुद्धा बघितलेलं नाही, मला एकदम थेट गंगा यमुनेवरती पाठवताय. जायचे आहे. म्हणून बाळाजी विश्वनाथांना शाहू राजांनी जो शिक्का दिला, या शिक्क्यावर पदवी आहे सेना करते पंतप्रधान. शाहू राजांनी शिक्का दिला, त्याच्यावर लिहिलं होतं सेना करते पंतप्रधान. आणि बाळाजी विश्वनाथांनी जो शिक्का केला तो बाळाजी विश्वनाथ पंतप्रधान शाहू राज हर्षनिधान असा शिक्का केला स्वतःचा. मी शाहू राजांच्या हर्षासाठी आहे. शाहू राज हर्षनिधान बाळाजी पेशवा पंतप्रधान. आणि त्या काळामध्ये 25 लाख रुपये उभे करून 50,000ची फौज उभी करून त्यांची प्रशिक्षण करून पुन्हा शाहूराजे सांगतायत इन्व्हेस्टमेंट झाली, हे मिळणार आहेत ना पैसे परत. अर्थात बादशहाच्या मदतीला आपण गेलो, बादशहा सिंहासनावर बसला की झालेल्या स्वारीचा सगळा खर्च व्याजासकट कसा वसूल करतात आय नो, वी नो, ऑल नो. पण तो व्यवस्थित वसूल केला जाईल, त्याची काळजी करू नका. पण तुमची त्यांच्याशी व्यवस्थित बोलणी झाली आहेत. दिल्ली एकदा जाऊन बघा म्हणजे कळेल दिल्ली काय प्रकरण आहे. इथपासून दिल्लीपर्यंतचा भूगोल माहिती असणं, दिल्लीचा भूगोल माहिती असणं, 50,000च्या चौक्या कुठे कुठे कोणकोणत्या लावायच्या आहेत त्या माहिती असणं, त्या कोणाच्या मदतीसाठी लावायच्या आहेत, कोणाच्या छावणीच्या शेजारी लावायच्या आहेत, त्यांच्या जेवणाचं काय, त्यांच्या आंघोळी पांघोळीपासूनच्या सगळ्या गोष्टीचं काय, मेडिकल इन्शुरन्स त्याचं काय करायचं आहे, परतीच्या वाटेचं काय, एवढ्या सगळ्या योजना काही काळ कराव्या लागतात. आणि आता दिल्लीमध्ये भगवा झेंडा घेऊन हत्ती घुसवायचा. हाय 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 हाय. हा दिवस दिल्लीला बघण्यासाठी हिंदू साम्राज्याला 700 वर्ष वाट बघावी लागली होती महाराज.